एकदा एक शेतकरी होते आणि त्यांच्याकडं 4-5 कुत्र्यांची पिल्लं होती आणि ही पिल्लं त्यांना विकायची होती. म्हणून त्यांनी एक छोटासा बोर्ड लावला आपल्या घराच्या समोर आणि लिहिलं की कुत्र्याची पिल्लं विक्रीस आहेत, ज्यांना पाहिजे ते घेऊ शकतात. आणि लोक येत होते, बघत होते आणि जात होते. एक लहान मुलगा आला, कुत्र्याची पिल्लं त्याला आवडायची म्हणून तो आला आणि त्याने त्या शेतकऱ्याला सांगितलं की मला एक पिल्लू विकत घ्यायचं आहे म्हणून. आणि शेतकरी म्हणाले की ठीक आहे. आणि त्यांनी ज्या ठिकाणी हे पिल्लं ठेवलेली होते त्याचं दार उघडलं तर फटाफट एक 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 करून 4-5 पिल्लं बाहेर पडलेत आणि त्याच्या अवतीभोवती ते खेळायला लागले, त्याचे पाय चाटायला लागले. त्याला खूप कुतूहल वाटलं आणि खूप चांगलं वाटलं त्याला. आणि तो पण त्यांच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पिल्लू विकत घ्यायचं होतं आणि म्हणून तो शेतकऱ्याला म्हणाला की मला दाखवा कोणतं चांगलं पिल्लू आहे. तर ते म्हणे सर्व चांगले आहेत. मग त्या ज्या ठिकाणी त्या पिंजऱ्यासारख्या एका ठिकाणी ज्या पिल्लांना ठेवलं होतं तिथून अजून एक छोटंसं पिल्लू बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. पण त्याला नीटसं चालता येत नव्हतं आणि ते बाहेर आलं. आणि बाहेर आल्यानंतर ते खूप छान दिसत होतं. आणि म्हणून या मुलाने सांगितलं की मला ते पिल्लू आहे ना, ते सर्वात शेवटी आलं, जे व्यवस्थित चालू शकत नाही, ते पिल्लू मला पाहिजे. एक ग्रस्त म्हणाले की अरे बाबा, तुझ्याकडे पैसे आहेत का? तर त्याने खिशात हात घातले आणि त्याच्याकडे जास्त काही पैसे नव्हते. चिल्लर काढलेत त्यांनी आणि ते चिल्लर 1 रुपया सुद्धा नव्हतं. तो म्हणाला की कसं काय तुला विकणार म्हणे पिल्लं, हे सर्व पिल्लं फार महाग आहेत. तो म्हणे काय हरकत नाही, तुम्ही असं करा, ते जे चालता येत नाही ते पिल्लू मला द्या. तो म्हणाला अरे बाबा, हे चालू शकत नाही, तू त्याच्याबरोबर खेळू शकणार नाही, ते पिल्लू तुझ्याबरोबर खेळू शकणार नाही आणि तुला काही त्याचा उपयोगच होणार नाही. मग त्या शेतकऱ्याला तो म्हणाला हे बघा, मी तुम्हाला काहीतरी सांगतो. आणि त्याने आपली विजार आपल्या एका पायाचं पॅन्ट वरती केली, फुल पॅन्ट होती ती वरती केली आणि त्याला दाखवलं बघा म्हणे माझा पाय. आणि त्याच्या पायाला दोन्ही बाजूने स्टीलचे रॉड्स लावलेले होते बाहेरून आणि विशेष प्रकारचा जोडा त्याच्यासाठी केला होता. आणि तो पाहिला आणि तो म्हणाला की बघा, मी पण काही व्यवस्थित चालू शकत नाही, मी पण खेळू शकणार नाही त्याच्याबरोबर आणि म्हणून मला तेच पिल्लू पाहिजे. शेतकऱ्याला खूप वाईट वाटलं पण आनंद पण वाटला. तो म्हणे की मी या पिल्लाला ज्या प्रकारे समजू शकेल, जगामध्ये कोणीच त्याला समजू शकणार नाही. जितकं प्रेम मी याच्यावर करू शकेल, जगातलं कोणीही त्याच्यावर एवढं प्रेम करू शकणार नाही. आणि ही खरी गोष्ट आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देव सुद्धा आपल्याला समजतो आणि आपण आध्यात्मिकरित्या कितीही अधू असलो तरी त्याने म्हटलं की हेच लेकरू, हेच पिल्लू, हेच मूल मला हवं आहे. आणि त्याने आपल्यावर भरपूर प्रमाणामध्ये प्रीती केली. आज या बालदिनानिमित्त तुम्ही म्हणाल की याचा काय आपल्याला उपयोग आहे या छोट्याशा गोष्टीचा. पण देवाची प्रीती मुलांवरती आहे. आणि आज मला हे तुम्हाला सांगायला पाहिजे की मुलं ही देवाघरची फुलं असं नेहमीच म्हणतात, पण पवित्र शास्त्र असं म्हणतं त्याहीपेक्षा पलीकडे जाऊ की मुलं ही देवाने दिलेली देणगी आहे. स्तोत्र 127:3 मध्ये म्हटलेलं आहे, बिहोल्ड चिल्ड्रन आर अ गिफ्ट ऑफ द लॉर्ड, द फ्रूट ऑफ द वूम इज अ रिवॉर्ड. उत्पत्तीमध्ये सुद्धा आणि 33 आणि 5, 48 आणि 9 मध्ये या मुलांविषयी आपण वाचतो की ते देवाने दिलेली देणगी आहेत आणि त्याच्यामुळे आनंद मिळतो आईवडिलांना. त्याचप्रकारे यहोशुवा 24 आणि 3 आणि नीती 17 आणि 6 मध्ये 17 आणि 6 मध्ये मुलंच नाही पण ग्रँड चिल्ड्रन विषयी आपण वाचतो की ग्रँड चिल्ड्रन आर द क्राउन ऑफ ओल्ड मॅन, द ग्लोरी ऑफ सन्स इज देअर फादर्स. मुलांना खूप मोठं स्थान पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. कारण
मुलं ही देवाने दिलेली देणगी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिक्षणामध्ये मुलांचा समावेश केला आणि मुलांविषयी तो बोलला. मुलांचा कित्ता घेऊन किंवा मुलांचं उदाहरण घेऊन त्याने शिक्षण दिलं. आत्ताच आपण वाचलं की लोक, आई वडील, कदाचित त्यामध्ये दुसरे लोक असतील, मामा मामी, काका काकू, मोठ्या बहिणी असतील, भाऊ असतील, कारण त्या ठिकाणी असा शब्द प्रयोग केला की पीपल, ते आणत होते, ते वर ब्रिंगिंग, आणत होते. चालू वर्तमान काळ वापरलेला आहे ठिकाणी, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे की ते आणत होते आणि ते लोक सतत आणत होते. एक किस्सा या ठिकाणी सांगितलेला आहे मार्क शुभवर्तमानाचा 10वा अध्याय 13 ते 16 मध्ये. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने मुलांच्या विषयी संदर्भ घेतलेला आहे, आपल्याला माहित आहे की त्याच्यापेक्षा पुष्कळशा गोष्टी लिहिलेल्या नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे मुलं आली असतील. विशेषरित्या मला आठवण करून द्यायला पाहिजे की जेव्हा 5000 लोकांना जेवण दिलं प्रभू येशू ख्रिस्ताने, तेव्हा त्यामध्ये सुद्धा मुलं भरपूर असावीत. कारण असं म्हटलेलं आहे की फक्त 5000चा आकडा पुरुषांविषयी वापरलेला आहे, पण म्हटलं आहे की स्त्रिया आणि मुलं ही त्यात नाही आहे, ती वेगळी होती म्हणून. आणि त्यातही एक मुलगा असा होता की ज्याने शिदोरी आणली होती, ज्याची शिदोरी 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशू ख्रिस्ताने हातामध्ये घेऊन आशीर्वादित ते करून 5000 पेक्षा असलेल्या लोकांना भरपूर अन्न पुरेल आणि 12 टोपल्या उरतील इतकं आशीर्वादित करून पोटभर अन्न प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. लहान मुलं ही देवाने वापरलेली आहेत. आपल्याला माहीत आहे की जी एक लहान मुलगी विदेशामध्ये तिला विकलं होतं आणि तिचा जो मालक होता, ज्याला कोड होतं, या मुलीने सांगितले की अलिशाकडे जर आपले मालक गेले तर ते बरे होतील. तिने त्या ठिकाणी सुद्धा त्याचं कोड बरं होण्यासाठी ती एक इन्स्ट्रुमेंट झाली आणि प्रभूने तिचा वापर केला. पवित्र शास्त्रामध्ये या मार्क शुभवर्तमानामध्ये जे आपण वाचतो, लोकांनी मुलं आपली त्या ठिकाणी आणली. त्यांना माहीत होतं, सर्व लोकांना, ज्या काही पालकांनी, ज्या काही लोकांनी आणली, त्यांना माहीत होतं प्रभू येशू ख्रिस्त हा रब्बी आहे. त्या काळामध्ये रब्बीकडे मुलं नेत असत. त्यांना स्पर्श करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा त्याचं अर्पण करण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी मंदिरामध्ये ते घेऊन गेले होते. त्याचं डेडिकेशन झालं, त्याला आशीर्वाद मिळावा म्हणून. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे भाकीत केलं ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने निरनिराळ्या प्रकारचे रोग आणि आजार बरे केले. योहान 4:46 ते 52. आणि या आजारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लहान मुलांमधली डिमन्स सुद्धा काढली, भूत सुद्धा काढली. आणि इतकंच केवळ नव्हे तर जे कोणी मरण पावले होते त्यांना सुद्धा उठवलं. याईराची कन्या, हिला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने मरणातून जिवंत केलं. हे सर्व जे किस्से आहेत ते केवळ चमत्कारापुरतेच मर्यादित नाही, पण प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपर्कात मुलं आल्यानंतर आणि त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर त्यांच्यावरून जो धडा आणि पाठ प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेला तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये जे सर्व आणणारे लोक होते त्यांचा विश्वास, त्यांचं हे जेस्चर हे कौतुकास्पद आहे. तुझं लक्ष मला वेधायला पाहिजे. मार्क शुभवर्तमानाचा 2रा अध्याय 1 वचनापासून 11 वचनापर्यंत एक किस्सा, त्या ठिकाणी एक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केला. आणि त्या चमत्कारामध्ये 4 मित्रांनी पॅरालिटिक त्यांच्या मित्राला बाजेवरती टाकून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. ते पण छप्पर उघडून खाली त्याच्यासमोर ठेवलं, कारण खूप गर्दी होती म्हणून. प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं की ते 4 मित्रांचा, त्या लोकांचा विश्वास बघून नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने 2 चमत्कार केले. त्याचा पापाचा रोग आणि त्याचा फिजिकल रोग सुद्धा बरा केला. यावेळेस आपण हे बघतो की जसं 4 मित्र त्या माणसाला, पॅरालिटिक माणसाला प्रभूकडे आणलेत, त्यांचा विश्वास, या ठिकाणी सुद्धा जे सर्व पालक लोक, नातेवाईक, ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली मुलं आणली,
त्यांचं जे जेस्चर होतं ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. कारण त्यांनी केवळ ट्रेडिशन पाळलं असं नाही, पण त्यांचा विश्वास सुद्धा होता की जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली मुलं गेली तर ते प्रभू येशू ख्रिस्त त्यांना स्पर्श करेल, त्यांना आशीर्वाद देईल, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांना स्वतःच्या जवळ घेईल. आणि या विश्वासाने प्रभूकडे लोकांनी आपली मुलं आणलीत. पण या ठिकाणी आपण असं बघतो की मुलांना तिथं आणल्यानंतर सहजासहजी त्यांना जाता आलं नाही. जसं मार्गशोभत्वाचा 2रा अध्याय 1 वचनापासून मी म्हटलं की गर्दीमुळे लोकांना जाता येईना, तसंच या ठिकाणी सुद्धा अडचण होती. आणि ती अडचण 2ऱ्या 3ऱ्या कोणाची नसून ती अडचण होती शिष्यांची. आत्ताच आपण वाचलं मार्गशोभत्वाच्या 10व्या अध्याय 13 वचनापासून पुढे की जेव्हा या लोकांनी प्रभूकडे आपली मुलं आणली तर शिष्यांनी त्यांना सहजासहजी आत घेतलं नाही, प्रभूकडे जाऊ दिलं नाही, त्यांना मना केली आणि ते रागावले. थोडक्यात म्हणजे ते रागावले आणि त्यांना काढून दिलं. या ठिकाणी एक गोष्ट फार महत्त्वाची आपण सर्वांनी, वरिष्ठांनी, वडीलधाऱ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि पालक लोकांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. ती ही की जी मुलं देवाची देणगी आहे, ज्या मुलांचा उपयोग प्रभूने केवळ आशीर्वाद आणि त्यांना बरं करण्यासाठीच केलेला नाही, पण त्यातून त्याने शिक्षण दिलेलं आहे, ज्या मुलांवर आपल्यासारखीच देवाची प्रीती आहे आणि ज्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठं स्थान दिलं त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, त्याच्याविषयी आपण बघत असताना पालकांकडे एक फार मोठी जबाबदारी येते. आणि ती जबाबदारी म्हणजे या शिष्यांनी मुलांना प्रभूकडे येण्यास मनाई केली आणि प्रभूने त्यांना सांगितलं की तुम्ही मना करू नका, त्यांना माझ्याकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य असल्याच लोकांसारखं, असल्याच फेकच्या लोकांसारखं, असल्याच इनोसंट लोकांसारखं, असल्याच स्वच्छ अंतकरणाच्या लोकांसारखं आहे असं प्रभूने सांगितलं. पण बरेचदा असं होतं की जी मुलं आहेत त्या मुलांना पालक लोक पहिली गोष्ट प्रभूकडे आणण्याचा प्रयत्न करत नाही. प्रभूने त्यांना आशीर्वाद द्यावा, प्रभूकडून त्यांना कल्याणासाठी काहीतरी एक आध्यात्मिक स्पर्श त्यांना व्हावा म्हणून प्रभूकडे आणण्याच्या प्रयत्नात आजकालचे पालक लोक नसतात. पालक लोकांना जास्त मी दोष देत नाही, कारण त्यांना खूप बाकीची कामं असतात. आणि मला नेहमी ही गोष्ट सांगावीशी वाटते जी मी कोणाच्या तरी एका उपदेशकाकडून ऐकली, की मी कधीच विसरत नाही, की मुलं, ज्या सर्व लहान मुलं आहेत ज्यांच्या घरामध्ये, ते लोक सर्व आई वडील कामाला जातात. कामाला जाण्यापूर्वी आपले कबर्ड्स जे असतात, ज्या ठिकाणी सोनं नाणं ठेवलेलं असतं, त्याला कुलप वगैरे लावतात, दोनदा बघतात कुलूप लावलेले आहे की नाही, दार वगैरे व्यवस्थित, त्याची कुलप तपासून बघतात. पण मुलं सुरक्षित आहेत की नाही याच्याकडे पालकांचं तेवढं लक्ष नसतं. ते कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करून आपल्या कामाला जाऊ शकतात. पण मुलं ही देवाघरची देणगी आहे, देवाने दिलेली देणगी आहे आणि ती अतिशय मूल्यवान आहे आणि हे पालकांनी जास्त लक्षात द्यायला पाहिजे. मी पालकांसाठी यासाठी बोलत आहे की पुष्कळदा चिल्ड्रन्स डे असल्यानंतर लोक मुलांनी कसं वागावं म्हणून त्यावर जास्त जोर देतात. टीचर्स डे असला म्हणजे टीचर्स लोकांनी काय काय करायचं म्हणून त्यांनाच खूप ताशेरे ओढतात. कधी कधी मग मदर्स डे असतो म्हणून मदर्स लोकांनी कसं वागायचं ते, अरे पण बाकीच्या लोकांनी त्यांच्याबरोबर कसं वागावं त्या दिवशी तरी निदान त्यांना सांगायला पाहिजे. आणि म्हणून पालकांनी आज विशेष रीतीने एक आठवण म्हणून मी करून देत आहे की आपल्या मुलांच्या संदर्भात आपली वागणूक कशी असावी. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. प्रभूने म्हटलं त्यास मना करू नका. आणि इफिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये सांगितलेले आहे,
मुलांना सांगितलं, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे, पण आईवडिलांच्या संदर्भात असं सांगितलेलं आहे की त्यांना चिडीस आणू नका, त्यांना अडखळण करू नका, त्यांच्यासमोर नीट वागा, असं आईवडिलांना सांगितलेलं आहे. ही एक हा जो उपक्रम असतो किंवा हे जे प्रोसेस असतं लर्निंगचं, लहान मुलांना असं वाटतं की त्यांना काही कळत नाही, आपल्याला वाटतं त्यांना काही समजत नाही, त्यांना आपली भाषा कळत नाही, आपलं वर्तन त्यांना कळत नाही, असा एक गोड गैरसमज पालक लोकांचा, बऱ्याच पालक लोकांचा असू शकतो. आणि म्हणून लहान मुलं जे बोलू शकत नाही, चालू शकत नाही, पाळण्यामध्ये असतात, त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचं वर्तन करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचं तोंड सुख घेण्यासाठी आई वडिलांना काही मागे पुढे ते बघत नाहीत. पण आपल्या सर्वांना माहीत आहे, आणि हे आपल्याला सर्वांना सायकोलॉजी व्यवस्थित माहीत आहे लहान मुलांची, ती लहानपणापासून त्यांच्यावर आई वडिलांच्या वर्तणुकीचा, त्यांच्या बोलण्याचा, आचार विचार उपचारांचा पूर्णपणे पगडा बसत असतो, आणि या वातावरणात ते वाढत असतात. आणि म्हणून त्यांच्यासमोर गैरवर्तन, त्यांच्यासमोर आपलं बोलणं, त्यांच्यासमोर एक आदर्श जीवन ठेवणं, ती लहान पाळण्यात असो की 12 वर्षापर्यंत असो किंवा पुढे सुद्धा असो, आई वडिलांचं आचरण त्यांच्यासमोर एक आदर्श पाहिजे. हे बरोबर आहे की किती आदर्श ठेवल्यावर, बाळकडू पाळल्यानंतर सुद्धा मुलं शिस्तीत राहतील याची शाश्वती जरी नसली तरी पालक लोकांचं कर्तव्य जे आहे त्यांना अडखळण म्हणून न राहणं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी या लहानातील लहानाला एक अडखळ करतो, फार प्रखर शब्दात, कडक शब्दात सांगितलेलं आहे की त्याच्या गळ्यामध्ये जात्याचं ती पळी, काय म्हणतात त्याला, ते एक वडील कॉल इट पळी की तळी, ते बांधून त्याला समुद्रात टाकायचं, म्हणजे तो काय वर येणारच नाही, गेला तो आवातून. मुलांना अडखळण करायचं नाही, त्यांच्या आड यायचं नाही, देव आणि ते यांच्या आड यायचं नाही, उलट देवाकडे आणण्यासाठी शिस्तीचं वर्तन आई वडिलांनी त्यांच्याबरोबर करायला पाहिजे. हे जाता जाता मला तुम्हाला सांगायला पाहिजे, 2 जबाबदाऱ्या आहेत यातून, प्रभूच्या शिक्षणातून आपल्याला मिळतात. मुलांचा जो विश्वास असतो तो फार निरागस विश्वास असतो. मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतात. मला आठवतं की एका टॉडलरच्या क्लासमध्ये मोठ्याने एक टीचर म्हणत होती एका लहान मुलाला, शांत राहा म्हणून, फार मोठ्या आवाजामध्ये, तू शांत राहिला म्हणजे तू खिडकीतून बाहेर फेकून दे. आणि हे मी ऐकलं आणि मला धस्स झालं की जे मुलं निरागस असतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना तुम्ही असं म्हणता की मी खिडकीच्या बाहेर गेलो, त्याला किती घाबरला असेल, त्याला किती भीती वाटली असेल, त्याच्या मनावर काय परिणाम झाले असतील. आणि असल्या प्रकारचं वक्तव्य, असल्या प्रकारचं विधान ही पुष्कळदा मुलांसाठी नेहमीच घातक ठरू शकतात, आणि त्याकडे लक्ष आपण लावायला पाहिजे. सांगण्यासारखं पुष्कळ आहे, आपल्या सर्वांना माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहिती असेल याच्याविषयी, पण आज या शिष्यांनी जे त्यांना अडखळण म्हणून ते राहिले, त्यांना येऊ दिलं नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकलेलं होतं, मुलांच्या विषयी सुद्धा शिक्षण आणि चमत्कार त्यांनी बघितलेले होते, आणि त्यांना असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त एवढा मोठा आहे की त्याच्या सेवेमध्ये अडखळ होऊ नये, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट की त्या काळामध्ये मुलांना समाजामध्ये जास्त महत्त्वाचं स्थान नव्हतं, आणि म्हणून अशा ज्यांना स्थान नाही अशा मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ देणं म्हणजे त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय आणणं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नको नको तुम्ही येऊ नका, असं याच्या अगोदर सुद्धा दुसऱ्या लोकांना त्यांनी थांबवलेलं आहे शिष्यांनी. पण हे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, ते दुसऱ्याचे नव्हते, परके लोक नव्हते. आणि पुष्कळदा असंही असू शकतं की आई वडील हे चांगले ख्रिस्ती आहेत, चांगले ख्रिस्ती असून सुद्धा ते आपल्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी अडखळ होऊ शकतात.
जर शिष्य झाले तर त्यांनी थांबवलं. आणि म्हणून आपलं ख्रिस्ती आचरण हे केवळ मर्यादित पिरियडसाठी, मर्यादित जागेसाठी किंवा मर्यादित लोकांसाठी नसावं, पण आपलं हे ख्रिस्ती आचरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या भक्तीसाठी म्हटलेलं आहे. आत्म्याने आणि खरेपणाने आपलं आचरण सर्वत्र सर्व लोकांसाठी घरी दारी अस्सल आणि सारखंच असावं. काही धडे आपण या छोट्याशा उतारातून घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की त्यांना मना करू नका, त्यांना माझ्याकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य असल्यांचंच आहे. आणि हा पण एक धडा आपल्या सर्वांसाठी आहे, पालकांसाठी आहे, की जशी मुलं तुमच्या शब्दावर ओसमून राहतात, तुमच्या आज्ञा पाळतात आणि त्यांना तुम्ही जसं वळण लावता तसं लावा, ते ऐकतात, निरागस असतात आणि विश्वास ठेवतात ते कुठल्याही गोष्टीवरती. आपल्याला माहीत आहे की आपलं लहान मूल 2-3 वर्षाचं असताना उंच कुठं 4-5 फुटावर उंच उघड असलं आणि त्याला खाली येता येत नाही, आपण त्याला म्हटलं की ये, ते झोकून देतं स्वतःला. ते हे बघत नाही की माझे वडील किंवा माझी आई माझा त्याच्यातून घसरेल किंवा हात पडेल किंवा सोडून जाईल किंवा निघून जाईल. नाही, तुम्ही ये म्हटल्यानंतर देतात. हा विश्वास पालकांना असावा, शिष्यांना असावा, ख्रिस्ती लोकांना असावा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने यातून एक अध्यारूत शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. त्यास मनो करू नका. का? कारण स्वर्गाचं राज्य असल्याचं आहे. असल्या लोकांना तुम्ही मना करू नका, त्यांना येऊ द्या ख्रिस्ताकडे, कारण स्वर्गाचं राज्य असल्याचंच आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आज बालदिन पाळत असताना भरपूर शिक्षण पालक लोकांना दिलेलं आहे आणि आता काही शिक्षण थोडंसं या इथं बसलेल्या मुलांसाठी आहे. आणि त्यामध्ये इफिस्कराचं पत्र, यू नो व्हॉट इट सेज, चिल्ड्रन ओबे युअर पेरेंट्स. हॅलो, येस, चिल्ड्रन ओबे युअर पेरेंट्स इन द लॉर्ड, for this is right. Honor your father and mother, which is the first commandment with a promise. मुलांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा. ही मोठी आज्ञा आहे, पहिली आज्ञा आहे, ज्या आज्ञेबरोबर तुम्हाला आशीर्वाद आहे असं म्हटलेलं आहे. सो दॅट, काय आशीर्वाद आहे? सो दॅट it may go well with you, that you may enjoy life on the earth. जर तुम्हाला या जगातलं जीवन चांगलं, त्रासाविरहित, without any trouble, you want to live and lead your life, then you need to obey your parents. मुलं लहान असताना सुद्धा त्यांच्यामध्ये एक छोटासा एक कप्पा असतो, जो हट्टी असतो, जो ऐकत नाही, जो दुर्लक्ष करतो. हा पण एक कप्पा असतो. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, तुम्हालाही आठवत असेल तुमच्या बाबतीमध्ये, मुलं काहीतरी त्यांनी केलं ना, आईने किंवा वडिलांनी म्हटलं से सॉरी, ते नाही म्हणत, रडतील ते, पण ते विल नॉट से सॉरी. हे का होतं? मुलांना आदाम आणि हवापासून जो स्वभाव मिळालेला आहे, आज्ञाभंगामुळे तो त्यांच्यामध्ये असतो आणि तो स्वभाव पुढे वाढून रोमकाराच्या पत्रामध्ये त्याला दैहिक किंवा या जगाचा स्वभाव असं म्हटलेला आहे. तो वाढत जातो. तो वाढू नये, तो काबूत राहावा म्हणून देवामध्ये आपल्या आई वडिलांच्या आज्ञा, शिक्षण मान्य करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या जीवनामध्ये तर कष्ट नाही आहेत, त्रास होणार नाही, चांगलं जीवन राहील. पण ह्यानंतरच्याच जीवनामध्ये सुद्धा सर्व लोकांना शांतीचं, आनंदाचं असं जीवन लाभेल. तेव्हा मुलांना आज मला हे सांगावंसं वाटतं की प्रभूमध्ये, कळलं का, प्रभूमध्ये. मला हे पण आठवतं की बऱ्याचशा काही आई वडिलांना सवयी असतात आणि त्या स्वतःला सवयी असतो, ते म्हणतात की नको नको नको, हे असं करू नको.
मग ते कसे काय सांगू शकतात की असं करू नको म्हणून? म्हणून आई वडिलांनी आदर्श ठेवून आपल्या मुलांना आदर्श जीवन जगण्यासाठी मदत करावी. हा एक मोठा छोटासा उपदेश तुमच्यासाठी आहे. आई वडिलांना खूप उपदेश झालेला आहे, पण मुलांना म्हणजेच प्रभूमध्ये म्हणजे प्रभूची आज्ञा पहिले पाळायची आणि ज्या प्रभूच्या आज्ञेमध्ये बसतात अशा सर्व आज्ञा आपल्या आई वडिलांच्या पाळायलाच पाहिजे. त्यांच्या आज्ञा न पाळल्यामुळे जो आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे या आज्ञेच्या संदर्भात तो आशीर्वाद आपल्याला लाभत नाही. आई वडिलांचा सन्मान करणं हे सुद्धा मुलांना सांगितलेलं आहे. आणि जे लोक आई वडिलांचा सन्मान करत नाही, आज्ञा पाळत नाही, अशा मुलांना देवाने दिलेला आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. आणि म्हणून मुलांना मला हे सांगायला पाहिजे, आज चिल्ड्रनच्या दिवशी जास्त त्यांच्यासाठी मला खूप बाळकडू द्यायला नको, पण हेच सांगायला पाहिजे की आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहा आणि पालकांनी आपली मुलं देवाने दिलेली देणगी आहे म्हणून हँडल विथ केअर, त्यांची काळजी घ्या. आपण प्रार्थना करू. प्रेमळ पिता, आम्ही तुझी स्तुती करतो आजच्या मननाबद्दल आणि सर्व पालकांना तुझ्या हातात सुपूर्द करतो. आपल्या मुलांना प्रभूकडे आणण्याची त्यांनी शिकस्त करावी आणि प्रभूमध्ये राहण्यासाठी सर्व मुलांच्या समोर घरी दारी आदर्श ठेवावा. त्याचप्रकारे मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञा प्रभूमध्ये पाळाव्यात म्हणून सर्व मुलं आणि सर्व पालक लोक यांना तुझ्या हातात सुपूर्द करतो. आणि आजच्या दिवशी विशेष रीतीने मुलांना तू आशीर्वादित कर, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू आपल्या जवळ घेऊन त्यांना असा आशीर्वाद दे की शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या ते नेहमी सुखी आणि निरोगी राहतील. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना मागितली म्हणून तू स्वीकार.